बघा, मॉर्निंगच्या लेक्चरमध्ये सरांनी जो काही आपलं फ्रीचं लेक्चर झालं त्याच्यामध्ये कदाचित जे काही आपलं कालचं आयोगाची जे काही अपडेट आहे ते नोटिफिकेशन सरांनी घेतले असेल. ते नोटिफिकेशन घेतलेत का एवढं फक्त मला एकदा सांगा. यस किंवा जो काही प्री परीक्षेचा पार्ट आहे जो आता ऑनलाईन घ्यायचा आयोगाने ठरवलेला आहे त्याच्यामध्ये आपली राज्यसेवा असेल म्हणजेच आपली ऍग्रिकल्चर एमपीसी ची पूर्व परीक्षा असेल, ग्रुप बी ची एक्झामिनेशन असेल, ग्रुप सी ची एक्झामिनेशन आहे त्या आयोगाने ऑनलाईन पद्धतीने घ्यायच्या ठरवलेल्या आहेत. ठीक आहे, हा पाठ झालाय का सगळ्या सकाळी सरांनी डिस्कस केलाय का मला एकदा सांगा. ठीक आहे, जर आपण पाहिलं तर प्रीच्या संदर्भात आयोगाने दिला आहे की ऑनलाईन त्या ठिकाणी एक्झामिनेशन होईल. बट आपण मेन्स एक्झामिनेशनचा जर विचार केला तर त्यामध्ये कुठलेही बदल होणार नाही. ठीक आहे, मेन्स परीक्षा जशी आपली डिस्क्रिप्टिव्ह आहे तशाच पद्धतीनं डिस्क्रिप्टिव्ह एक्झामिनेशन आपली राहील. सोबतच बघा, राज्यसेवा मेन्सचा जो काही पार्ट होता त्याच्यामध्ये टोटल जवळपास जे काही 25 सब्जेक्ट होते ऑप्शनल मध्ये, ते ऑप्शनल सब्जेक्ट मला एकदा क्लिअर सांगा. एकदा सकाळी मॉर्निंगला सकाळी हा पार्ट घेतला असेल तो ऑप्शनल जे सब्जेक्ट आहे, ठीक आहे, ऑप्शनल सब्जेक्टचा जो काही पार्ट होता तो त्या ठिकाणी आयोगानं रिमूव्ह केलेला आहे. ठीक आहे, जवळपास 1750 मार्कापैकी जो काही 500 मार्काचे ऑप्शनलचे 2 पेपर होते ते 2 पेपर त्या ठिकाणी कॅन्सल केलेले आहेत. म्हणजे जसं की आपला ॲग्रोनॉमिक ॲग्रिकल्चर ऑप्शनलचा पार्ट वगैरे होता, ठीक आहे, तो सुद्धा त्या ठिकाणी रिमूव्ह केलेला आहे. बरेच सारे विद्यार्थी होते की राज्यसेवा करत करत ऑप्शनलचा पण स्टडी करतो आणि सायमल्टेनियसली त्या ठिकाणी काय करावं लागेल किंवा ॲग्रिकल्चर ऑप्शनलचा स्टडी करत करत राज्यसेवेचा पण अभ्यास होतोय आणि सोबत आपली ॲग्री एमपीसी आहे त्याचा सुद्धा स्टडी होईल, फॉरेस्टचा सुद्धा स्टडी होईल. असे बरेच सारे विचार करून विद्यार्थी त्या ठिकाणी प्रिपरेशन करत होते. बट आयोगाने त्या ठिकाणी ऑप्शनल सब्जेक्ट रिमूव्ह केल्यामुळं काय झालंय, बरेचसे जे विद्यार्थी आहेत ते आता कन्फ्युजन झालेलं आहे. ठीक आहे, तुम्हाला आवाज वगैरे येतोय ना, मला एकदा कमेंट करा. ठीक आहे, आता कन्फ्युजन झालं. बघा, पूर्वी कसं होतं, आपण जर मेनचा विचार केला तर एक काय झाली आपली, ठीक आहे, राज्यसेवा आणि इकडे झाला आपला ॲग्री एमपीसीचा पार्ट. ठीक आहे, आता इकडे जर आपण विचार केला, आता रिसेंटली तुमच्यासारखे नवीन एमपीसी मध्ये एंट्री करणारे जे विद्यार्थी आहेत, ठीक आहे, अशा लोकांपुढं बऱ्यापैकी सगळ्यांचंच ऍग्रिकल्चर एमपीसी हे टार्गेट असतं. ठीक आहे, ज्या ज्यावेळेस ऍडव्हर्टाइजमेंट येईल त्यावेळेस मी ऍग्री एमपीसीचा अभ्यास करणार आहे असं प्रत्येक राज्यसेवा करणारा विद्यार्थी असेल किंवा एमपीसी करणारा विद्यार्थी असेल त्याचं हे टार्गेट असतं. आता बघा, जो काही आपला ऑप्शनल राज्यसेवा आहे, राज्यसेवेमध्ये तुम्हाला 9 पेपर होते टोटल. 9 पेपर पैकी 2 पेपर तुमचे काय होते, ऑप्शनल होते. ठीक आहे, आता हा ऑप्शनल हा असा एकमेव सब्जेक्ट होता ऍग्रिकल्चरच्या बाबतीत जर आपण विचार केला तर राज्यसेवा, इकडे बघा, इकडे राज्यसेवा आणि इकडे आपली ऍग्री एमपीसी यांचा इंटरमिडिएट पॉइंट होता किंवा हे जे काही ऍग्रिकल्चर ऑप्शनलचा 500 मार्काचा पार्ट होता. ठीक आहे, म्हणजे 250 मार्काचे 2 पेपर होते. तर हा जो काही 500 मार्काचा पेपर होता किंवा ऍग्रिकल्चर ऑप्शनल होता हा काय होता, इंटरमिडिएट दोघांचा होता किंवा ऍग्री एमपीसी आणि राज्यसेवा बांधून ठेवण्याचं काम त्या ठिकाणी करत होता. बट आता बघा, ऑप्शनल सब्जेक्ट या ठिकाणी काढून टाकल्यामुळं काय झालं, हे जे काय आहे ही राज्यसेवा पूर्ण जीएस ओरिएंटेड झाली. आणि थोडस जर आपण ऍग्रीच्या पोरांचं जर बघितलं तर ऍग्रीच्या पोरांचं काय होत असतं, त्या ठिकाणी जो काही जीएसचा जो अभ्यास आहे, ठीक आहे, तो तुलनेनं इतर लोकांच्या तुलनेनं काय होत असतं, कमी असतो. ठीक आहे, कारण की स्कोर वगैरे जे आहेत ते थोडेसे आपल्या पोरांना कमी येतात का, कारण की पोरांनी 4 वर्ष काय केलेलं असतं, हे ऍग्रिकल्चर ऑप्शनल किंवा ऍग्रिकल्चरचा अभ्यास केलेला असतो. ठीक आहे, त्याच्यामुळे ऍग्रिकल्चर खूप स्ट्रॉंग त्यांचं असतं आणि जवळपास सगळ्याच सब्जेक्टचा जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी ऑप्शनलला जास्त मार्क जीएस पेक्षा त्या ठिकाणी जास्त मार्क येत असतात. ठीक आहे, त्याच्यामुळे सिलेक्शनचा चान्सेस वगैरे सुद्धा राज्यसेवेमध्ये आपल्या पोरांचे जास्त होते. ठीक आहे, म्हणजे ऍग्रीचा जर आपण विचार केला तर आता हे सब्जेक्ट 2 ऑप्शनल कट केल्यामुळं राज्यसेवा आणि ऍग्री एमपीसी हे पूर्णतः डिफरंट त्या ठिकाणी झालेले आहे. आता जर तुम्ही राज्यसेवेचा जर स्टडी करायला गेला, बघा, राज्यसेवेचा स्टडी करायला गेला तर पूर्ण जीएसचा पार्ट आहे आणि तिथं तुम्हाला
जे कंपल्सरी नॉन कंपल्सरी असे सगळे सब्जेक्ट म्हणून जवळपास आता 7 ऑप्शनल सब्जेक्ट तुम्हाला स्टडी करायचा आहे. ठीक आहे, याच्यामध्ये कुठल्याही ऑप्शनलचा स्टडी त्या ठिकाणी करायचा नाही, पूर्णपणे तुम्हाला त्या ठिकाणी जीएसचाच पार्ट तुम्हाला कव्हर करायचा आहे. ठीक आहे, आता दुसरा एक पार्ट राहिला ऍग्री एमपीसीचा. ठीक आहे, आता राज्यसेवा मुलं का करत होते किंवा काय इंटरेस्ट दाखवत होते, कारण की ऍग्रिकल्चर ऑप्शनलचा त्या ठिकाणी पार्ट होता. मी या जीएस सोबत ऍग्रिकल्चर ऑप्शनल सुद्धा करल, कारण की ऍग्रिकल्चर ऑप्शनल त्या ठिकाणी केल्यानंतर काय होईल, माझा ऍग्रिकल्चरची टच राहील आणि ज्यावेळेस एक्झामिनेशन केली ऍग्री एमपीसीची त्यावेळेस मी हा ऑप्शनलचा जो सब्जेक्ट केलेला आहे, ठीक आहे, याचं मला जो काही स्टडी आहे त्याचा ऍग्री एमपीसी साठी युटिलाइज होईल. असे बरेच सारे विद्यार्थी होते, जवळपास 20 ते 22 विद्यार्थी जवळपास अकॅडमीला व्हिजिट करून गेले. त्यांच्याशी चर्चा वगैरे केल्यानंतर बऱ्याचपैकी किंवा सगळ्याच पोरांचं त्या ठिकाणी राज्यसेवा करत होते सोबत ऑप्शनल, कारण की ऑप्शनल हा तुम्हाला ज्यावेळेस जागा येतील त्यावेळेस काय होता, तुम्हाला ऍग्री एमपीसी करण्याकरता युटिलाइज होणार होता. बट सध्या स्थितीला काय झालंय, आता ऑप्शनल काढल्यामुळं ऍग्री एमपीसी त्या ठिकाणी सेपरेट झाली. ठीक आहे, ऍग्री एमपीसी सेपरेट झाली आणि आपली राज्यसेवा त्या ठिकाणी काय झाली, सेपरेट झाली. म्हणजेच आता इथून पुढे जर तुम्हाला ऍग्रिकल्चर एमपीसी करायची असेल तर तुम्हाला आधीच अभ्यास करून ठेवावा लागेल. ठीक आहे, कारण की राज्यसेवेसोबत कुठलाही तुमचा ऍग्रिकल्चर ऑप्शनल असेल किंवा ऍग्रिकल्चर एमपीसी असेल त्याचा स्टडी होणार नाही. ठीक आहे, कारण की ह्या दोन्ही पण एक्झामिनेशन त्या ठिकाणी डिफरंट आहे. म्हणजेच तुम्हाला आताच ठरवावं लागेल, मला राज्यसेवा करायची का ऍग्रिकल्चर एमपीसी करायची. ठीक आहे, राज्यसेवा करायला गेलं तर पूर्ण जीएस आहे, ऍग्रिकल्चरचा अभ्यास होणार नाही. ठीक आहे, म्हणजे ऍग्रिकल्चरचे पूर्ण 9 सब्जेक्ट, सॉरी आता 7 राहिले. ठीक आहे, हे पूर्ण 7 सब्जेक्ट हेच करता करता तुम्हाला त्या ठिकाणी प्रॉब्लेम किंवा खूप सारी मेहनत तुम्हाला इथे घ्यावा लागणार आहे. आणि समजा हे सगळा पार्ट तुम्ही करतायत आणि सोबत बघा आता पूर्ण 1 वर्षभर तुम्ही समजा किंवा 6 महिने हा राज्यसेवेचा अभ्यास केला आणि परत त्या ठिकाणी ऍग्रिकल्चर एमपीसी ची सुद्धा त्या ठिकाणी ऍडव्हर्टाइजमेंट आली, तर दोन्ही वेळेस ज्या काही मेन्स असणार आहे, ठीक आहे, त्या दोन्ही पण मेन्स काय असणार आहे, एकाच वेळेस असणार आहे. एकाच वेळेस म्हणजेच काय, हार्डली तुमचा त्या ठिकाणी 1-1.5 महिन्याचा किंवा 15 दिवसाचा डिफरन्स असू शकतो या पेपरमध्ये. जर तुम्ही राज्यसेवा सिरियस करताय तर त्या ठिकाणी ऍग्रिकल्चर एमपीसी ला तुम्हाला त्या ठिकाणी चान्स नाही म्हणण्यापेक्षा हा सिलेबस खूप वास्ट आहे. त्याच्यामुळे त्याला 1-2 महिन्यात कव्हर करतो, 3 महिन्यात कव्हर करतो किंवा प्री नंतर राहिलेला जो काही 3-4 महिन्याचा पार्ट असेल त्याच्यामध्ये कव्हर करतो, अशी जी काही पॉसिबिलिटी आहे. ठीक आहे, पॉसिबिलिटी म्हणण्यापेक्षा किंवा इफेक्टिव्ह प्रिपरेशन करण्याकरता 3-4 असेल किंवा 2 महिन्याचा वेळ जो असेल तो त्या ठिकाणी फार कमी आहे. ठीक आहे, म्हणजे इफेक्टिव्ह तुमचं प्रिपरेशन होणार नाही. आता याच्यामध्ये बघा 2 त्या ठिकाणी ग्रुप पडतील. बरेचसे विद्यार्थी आहेत त्या ठिकाणी आता राज्यसेवा करू की त्या ठिकाणी ऍग्री एमपीसी करू अशी सिच्युएशन झालेली आहे. बरेच विद्यार्थ्यांचं फक्त ऍग्री एमपीसी हे टार्गेट असतं आणि बऱ्यापैकी विद्यार्थी म्हणत असतात की दरवर्षी ऍग्रीची ऍड नसते. आता माझ्या मताप्रमाणे मला असं वाटतं हे जर 2 ऑप्शन आपल्याकडे असेल, ठीक आहे, तर इथं ऍग्री एमपीसी फक्त ऍग्री एमपीसी टार्गेट न करता इथे जर आपण टेक्निकल एक्झाम, ठीक आहे, फक्त टेक्निकल एक्झाम, ठीक आहे, टेक्निकल एक्झाम फोकस कराव्या. ठीक आहे, आता सध्या स्थितीला ठीक आहे. आता बघा तुम्हाला टेक्निकल एक्झाम, मग ह्या टेक्निकल एक्झामिनेशन मध्ये काय काय येतं, ठीक आहे, ह्या टेक्निकल एक्झामिनेशन आपली एक किती ऍग्री एमपीसी, दुसरं येतं आपलं फॉरेस्ट सर्व्हिस, तिसरं येतं आपलं एफएसओ, ठीक आहे, आणि अजून कोणती एक्झाम वगैरे असेल तर बट बऱ्यापैकी ऍग्रिकल्चर ऍज अ ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट म्हणून तुम्हाला ह्या 3 एक्झामिनेशन देता येतील. आता बघा टेक्निकल जर एक्झामिनेशन घेतल्या जशी की राज्यसेवा दरवर्षी असते तशाच पद्धतीनं जर आपण टेक्निकल एक्झामिनेशनचा जर विचार केला तर बघा 2000 ज्या विद्यार्थ्यांनी फक्त मला टेक्निकल एक्झामिनेशनच करायचंय, ऍग्रिकल्चर आणि रिलेटेड एक्झामिनेशनच करायचं एवढंच टार्गेट ज्या पोरांनी ठेवलेलं आहे त्या पोरांसाठी दरवर्षी त्या ठिकाणी ऍडव्हर्टाइजमेंट होती. जर आपण बघा कोरोना नंतरचा 2021 नंतरचा पार्ट बघितला, ठीक आहे, 2021, 2022, 2023, 2024, 2025 आणि आता 2026. ठीक आहे, आता बघा ह्या प्रत्येक वर्षी बघा 21-22 ला त्या ठिकाणी ऍग्री एमपीसी ची ऍड होती. ठीक आहे, त्यानंतर बघा 2023 ला
FSO ची ऍडव्हर्टाइजमेंट होती. त्याच्यानंतर 24 ला बघा फॉरेस्टची एक्झाम होती. सोबतच आपली ऍग्रिकल्चर MPC 258 जागेकरता ही एक्झाम झाली होती. त्याच्यानंतर 2025 ला परत फॉरेस्टची ऍडव्हर्टाइजमेंट होती आणि 2026 ला बघा रिमेनिंग जो पार्ट आहे आणि सध्या जो गोंधळ चालू आहे तो सगळा 2026 मध्ये चालू आहे. बट एकंदरीत जर आपण वरच्या 5 वर्षाचा जर विचार केला बघा 1 2 3 4 आणि 5, ठीक आहे, 5 वर्षाचा जर विचार केला तर या ठिकाणी तुम्ही जर टेक्निकल एक्झामिनेशन टार्गेट केल्या तर दरवर्षी त्या ठिकाणी काय असेल ऍडव्हर्टाइजमेंट असेल. आता बघा जर तुम्ही ऍग्री MPC करताय तर याच्यातूनच तुमचं जे काही फॉरेस्ट सर्व्हिस आहे हा फॉरेस्ट सर्व्हिसचा जवळपास सगळाच त्या ठिकाणी काय होणार आहे म्हणजे जो ऍग्रिकल्चर ऑप्शनल आहे त्याचा 100% त्या ठिकाणी अभ्यास तुमचा होईल आणि जवळपास 40 ते 50% ऍग्री MPC जर करताय तर त्या ठिकाणी ऍग्रिकल्चर ऑप्शनल फॉर फॉरेस्ट, ठीक आहे, फॉरेस्ट साठी प्रिपेअर होतोय. त्याच्यात बरोबर जवळपास 40 ते 50% पार्ट हा तुमचा बॉटनी ऑप्शनलचा होतोय, ठीक आहे, बॉटनीचा होतोय. सोबतच ऍग्रिकल्चर MPC तुमचा 100% प्रिपरेशन होईल. म्हणजे ऍग्रिकल्चर MPC टार्गेट करा, फॉरेस्ट तुमचं इझिली त्या ठिकाणी पार्ट होईल. जो रिमेनिंग पार्ट राहील बॉटनी मधला तो ज्यावेळेस ऍडव्हर्टाइजमेंट येईल त्या तिथून पुढं किंवा प्री एकदा त्याची झाल्यानंतर तिथून पुढे सुद्धा तुम्ही रिमेनिंग तो पार्ट करू शकता. जवळपास बघा जवळपास 400 पैकी, ठीक आहे, 400 पैकी जवळपास 300 मार्काचा फॉरेस्ट्री सर्व्हिसमॅनचा, ठीक आहे, 300 मार्कचा फॉरेस्ट्री सर्व्हिसमॅनचा तुमचा अभ्यास ऍग्रिकल्चर MPC मधून होईल. त्याच्यामुळे ऍग्रिकल्चर MPC करता म्हणजे सायमल्टेनियसली फॉरेस्टचा सुद्धा त्या ठिकाणी तुमचा स्टडी होईल, ठीक आहे. आता त्याच्यानंतर FSOचा जर विचार केला, समजा तुम्ही ऍग्रिकल्चर MPCचा जर त्या ठिकाणी स्टडी करून ठेवला तर त्या ठिकाणी FSOचा सुद्धा तुम्ही सिलेबस 1-2 महिने काढून त्या ठिकाणी करू शकता. किंवा FSOची ज्यावेळेस ऍडव्हर्टाइजमेंट येईल त्याच्यानंतर पूर्व परीक्षा जर तुम्ही हे केली, पूर्व परीक्षेनंतर सुद्धा FSOचा जे काही 4 किंवा 4-5 महिने तुमचे राहतील, 4 किंवा 4-5, तर ह्या 4-5 महिन्यामध्ये सुद्धा तुमचा FSOचा डिस्क्रिप्टिव्हचा अभ्यास होऊ शकतो. बट ऍटलिस्ट तुमची एक एक्झामिनेशन त्या ठिकाणी प्रिपेअर पाहिजे. समजा FSO आणि FSO आणि ऍग्रिकल्चर ह्या दोन्ही पण एक्झामिनेशन मध्ये इंटरेस्ट असेल, ह्या दोन्ही पण किंवा ह्याच्यातली एक म्हणजे कोणती ऍग्रिकल्चर MPCचा जर त्या ठिकाणी स्ट्रॉंग तुम्ही स्टडी करून ठेवला आणि जर 1-1.5 महिन्याचा जर पार्ट असेल तर बऱ्यापैकी FSOचा सुद्धा तुम्ही सिलेबस कम्प्लीट करू शकता. मग मला आता सांगा, ही सगळी आपण हिस्ट्री बघितली तर प्रत्येक वर्षी त्या ठिकाणी ऍडव्हर्टाइजमेंट आहे, ठीक आहे. मग मला सांगा जर राज्यसेवेसाठी जर तुम्ही 7 सब्जेक्ट, ठीक आहे, 7 सब्जेक्ट त्या ठिकाणी प्रिपेअर करताय तर जर फॉरेस्ट सर्व्हिस साठी किंवा ऍग्रिकल्चर MPC साठी किंवा फक्त ऍग्रिकल्चर MPC चे हे 2 पेपर, ठीक आहे, आणि FSO चे हे 2 पेपर जर टार्गेट केले, टोटल 4 पेपर टार्गेट केले, ठीक आहे, तर ह्या 4 पेपर मधून तुमचे हे जे फॉरेस्टचे 2 पेपर आहेत ते पण ऑलरेडी त्या ठिकाणी होऊन जाणार आहेत, ठीक आहे. म्हणजे राज्यसेवेचा एक लोड हा पूर्ण एकीकडं आणि टेक्निकल एक्झामिनेशनचा ऍज अ ऍग्रिकॉस म्हणून हा लोड पूर्ण एकीकडं. म्हणजे दोन्ही जर एक्झामिनेशनचा जर टार्गेट केलं किंवा सिलेबस बघितला तर त्या ठिकाणी कोणती तरी एकच गोष्ट त्या ठिकाणी पॉसिबल चांगल्या पद्धतीनं होणं पॉसिबल आहे. त्याच्यामुळे डिसिजन घ्या. जर ऍग्रिकल्चर एक्झामिनेशन मध्ये इंटरेस्ट असेल, ठीक आहे, किंवा टेक्निकल एक्झामिनेशन मध्ये जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर त्या ठिकाणी दरवर्षी ऍडव्हर्टाइजमेंट इथून सुद्धा पुढे राहण्याचे चान्सेस आहेत. कारण की प्रत्येक विभागाचे आकृतीबंध झालेत, वेगवेगळे संवर्ग त्याच्यामध्ये ऍड झाले. पूर्वी जर आपण बघितलं तर आपली ऍग्रिकल्चर MPC 3 पदाकरता घेतली जायची, ठीक आहे. इथून पुढे परत त्याच्यामध्ये 2 संवर्ग ऍड करून जे काही कृषी विस्तार अधिकारी आहेत आणि रिसर्च डेव्हलपमेंट ऑफिसरच्या ज्या काही जागा वगैरे आहेत ते आपल्या MPC मध्ये येत आहेत. म्हणजे ऍग्रिकल्चर MPCच्या जागा जास्त असण्याचे पण जास्त चान्सेस आहेत आणि दरवर्षी ऍडव्हर्टाइजमेंट असण्याचे सुद्धा चान्सेस आहेत. जरी ज्या वर्षी आपण सपोज विचार केला 2027 ला ऍडव्हर्टाइजमेंट आली आणि 28 ला आली नाही तर त्या वर्षी तुम्हाला फॉरेस्टच्या सुद्धा त्या ठिकाणी जागा असू शकतात. जरी फॉरेस्टची नसली तर त्या ठिकाणी तुम्हाला FSOची त्यावेळेस ऍडव्हर्टाइजमेंट असू शकते. कदाचित तिन्ही पण ऍडव्हर्टाइजमेंट एकाच वर्षी असू शकतात. याच्यापैकी कोणत्याही 2 एक्झामिनेशन एका वेळेस असू शकतात, ठीक आहे. फार क्वचित एखादा असं वर्ष असेल इथून पुढं की ज्या वर्षी त्या तिन्ही पैकी एखादी पण ऍडव्हर्टाइजमेंट नाही. बट अशाच वेळेस काय होत असतं बघा 2023 ला FSOची ऍडव्हर्टाइजमेंट होती, बट त्या वर्षी काय झालं तुमचे
जे काही कृषी सेवकची भरती आहे ती जवळपास 2000 पदाकरता कृषी सेवकची भरती त्या ठिकाणी झाली. आता कृषी सेवक म्हणजे सहाय्यक कृषी अधिकारी हे सुद्धा पद आपलं त्या ठिकाणी एमपीसी कडून भरण्यात येणार आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्ही ऍग्रिकल्चर किंवा टेक्निकल आणि ऍग्रिकल्चर रिलेटेड एक्झामिनेशन जर टार्गेट केल्या तर तुम्हाला दरवर्षी किंवा कंटिन्युअसली त्या ठिकाणी ज्या काही परीक्षा वगैरे आहेत येतील. ठीक आहे, आता जर आपण अपकमिंग समजा रिमेनिंग 2026 चा आणि 27 चा जर विचार केला तर यामध्ये बघा तुम्हाला जवळपास ऍज अ बीएससी ऍग्री, ठीक आहे, ज्या पोरांची बीएससी ऍग्री झालेली आहे, ठीक आहे, बीएससी ऍग्री, त्या बीएससी ऍग्रिकल्चरच्या पोरांसाठी काय काय पुढं कोणत्या कोणत्या एक्झाम असेल बघा. बघा 4 कृषी विद्यापीठ आहेत आणि प्रत्येक विद्यापीठामध्ये तुम्ही काय प्रत्येक विद्यापीठामध्ये 2 पोस्टसाठी त्या ठिकाणी इलिजिबल आहे. ठीक आहे, टोटल कृषी विद्यापीठाच्या तुम्हाला 4 एक्झामिनेशन द्यायचे आहेत. तर ह्या 2 पोस्ट कोणत्या झाल्या, एक झाली ऍग्रिकल्चर, ठीक आहे, ऍग्रिकल्चर असिस्टंट, ठीक आहे, आणि दुसरी झाली तुमची JRA. ठीक आहे, ह्या अशा तुम्हाला विद्यापीठामध्ये टोटल 8 एक्झामिनेशन द्यायचे आहे. अपकमिंग 2026 चा पार्ट असेल 27 मध्ये तुम्हाला टोटल 8 एक्झामिनेशन आहे. त्याच्यानंतर बघा 2 तुम्हाला कृषी सेवक, ज्याला की आपण आता कृषी सेवक किंवा सहाय्यक कृषी अधिकारी म्हणतो. ठीक आहे, कृषी सेवक किंवा सहाय्यक कृषी अधिकारी हे जे काही पोस्ट आहे असू शकतात. ठीक आहे, ही एक पॉसिबिलिटी आपण बघितली. ह्या सगळ्यात कोणत्या झाल्या, ऑब्जेक्टिव्ह टाईप एक्झामिनेशन झालं. ऑब्जेक्टिव्ह टाईप मध्ये तुम्हाला इंटरेस्ट नसेल तरी पण त्या ठिकाणी तुम्हाला डिस्क्रिप्टिव्हच्या टेक्निकल एक्झामिनेशन आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी जरी तुम्ही म्हणजे घाबरून जायची गरज नाही. म्हणजे आता एक बाबा राज्यसेवा होती की जे आपण ऍग्रीच्या एक्झामिनेशन सोबत डेली त्या ठिकाणी किंवा सॉरी दरवर्षी त्या ठिकाणी तिचं प्रिपरेशन करू शकत होतो. आता ऑप्शनल गेला, त्याच्यामुळे आता कसं होणार. ठीक आहे, तर या ठिकाणी थोडंसं लोड घ्यायची गरज नाही. ठीक आहे, ऑब्जेक्टिव्ह टाईप असेल, डिस्क्रिप्टिव्ह टाईप असेल, ठीक आहे, ह्या एक्झामिनेशन ज्या आहेत ह्या इथून पुढे दरवर्षी किंवा कंटिन्यू त्या ठिकाणी असू शकतात. आणि आयोगाने हे पण डिक्लेअर केलेलं आहे की वर्षातून किमान 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त परीक्षा, पूर्व परीक्षा तुम्हाला देता येतील. आणि त्याच्यानंतर त्या दोन्ही पण एक्झामिनेशन वरून आपल्याला काय करता येईल, त्या ठिकाणी जे काही कट ऑफ वगैरे आहे तो काढून त्या ठिकाणी मेन्स एक्झामिनेशन आपल्याला देता येईल. ठीक आहे, आता हा पार्ट एकदा लक्षात आला का तुमच्या. ठीक आहे, म्हणजे आता बरेच विद्यार्थी आहेत राज्यसेवा करू की टेक्निकल एक्झामिनेशन किंवा टेक्निकल म्हणण्यापेक्षा ऍग्रिकल्चर एक्झामिनेशन, ऍग्री एमपीसी. ठीक आहे, कारण की ऍग्री एमपीसी पोरांना ती काय वाटते, कधी कधी ऍग्री एमपीसीची ऍड नसते. ठीक आहे, बट आता तुम्ही टेक्निकल एक्झामिनेशन टार्गेट करायच्या 2 ऑप्शन आहेत तुमच्याकडे. एक काय, एक राज्यसेवा आणि दुसरा आहे टेक्निकल एक्झाम. ठीक आहे, आता टेक्निकल एक्झाम टार्गेट केलं तर याच्यातून खूप साऱ्या तुम्हाला एक्झामिनेशन देता येतील. आणि प्लस ऑब्जेक्टिव्हच्या ज्या काही एक्झाम आहेत ते सुद्धा तुमचं टार्गेट असेल किंवा नसेल, बट तुम्ही ऍग्रिकल्चर एमपीसीचा जर अभ्यास केला, ठीक आहे, ऍग्रिकल्चर एमपीसी जर आपण बघितलं, ऍग्रिकल्चर एमपीसी मध्ये ऍग्रोनॉमीचा पार्ट आहे, सॉइल सायन्सचा पार्ट आहे, एंटोपॅथो, इकॉन, एक्सटेन्शन, हॉर्टी, बॉटनी, अॅनिमल हजबंड्री, ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग हा पार्ट आहे. आणि हा पार्ट जवळपास सगळ्याच एक्झामिनेशनला त्या ठिकाणी काय असतो, सिलेबस म्हणून तुम्हाला असतो. आता ऍग्री एमपीसीचा जर विचार केला तर हे जे सब्जेक्टची आपण लिस्ट बघितली, ह्या सब्जेक्ट मध्ये किंवा हा जो काही सिलेबस आहे हा खूप डिटेल त्या ठिकाणी आयोगाने आपल्याला दिलेला आहे. म्हणजेच या ठिकाणी जी कन्सेप्च्युअल क्लॅरिटी लागणार आहे कोणत्या पण एक्झामिनेशन साठी असू द्या, ती कन्सेप्च्युअल क्लॅरिटी जर तुम्ही ऍग्रिकल्चर एमपीसीचा चांगला अभ्यास केला तर त्या ठिकाणी कन्सेप्च्युअल क्लॅरिटी तुमची होईल. फक्त ऍग्रिकल्चर एमपीसी ही काय तुमची ही डिस्क्रिप्टिव्ह एक्झामिनेशन आहे आणि कन्सेप्च्युअल क्लॅरिटी एकदा त्याच्यामध्ये क्लिअर झाली तर ती तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह साठी कामाला येईल. ठीक आहे, त्याच्यामुळे हे 2 पार्ट आहेत. तर मला वाटतं बरेचसे विद्यार्थी आहेत आता त्या ठिकाणी ऍग्री एमपीसी की राज्यसेवा, तसं कम्पॅरिझन करण्यापेक्षा तुम्हाला उत्तर लवकर कसं भेटेल, राज्यसेवा की टेक्निकल एक्झाम. कारण की टेक्निकल एक्झामिनेशन मध्ये मल्टिपल परत टेक्निकल एक्झामिनेशन आहे, फॉरेस्ट आहे, एफएसओ आहे. ठीक आहे, ऍग्रिकल्चर एमपीसीचा जर विचार केला तर 13 पेजेसचा त्या ठिकाणी सिलेबस आहे. एफएसओचा जर विचार केला तर एफएसओचा जवळपास त्या ठिकाणी फक्त 3 पेजेसचा सिलेबस आहे. ठीक आहे, आणि मोस्ट ऑफ द ऍग्रिकल्चर स्टुडंट
या ठिकाणी एफएसओ ला एलिजिबल होत असतात. आणि एफएसओ ला बऱ्याच विद्यार्थ्यांना फूड सेफ्टी ऑफिसर, आता तुकाराम मुंडे बघा कसं छान काम करतायत, तर त्याप्रमाणे तुम्हाला फूड सेफ्टी ऑफिसर त्याच्यामध्ये सिलेबस जो आहे तो बऱ्यापैकी ऍग्रिकल्चरच्या फेवर मध्ये आहे. बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा त्याच्यामध्ये बघा टोटल 2 पेपर असतात परत, ठीक आहे, 200 मार्काचे 2 पेपर. ह्या 2 पेपर मध्ये तुम्हाला पूर्ण फूड टेक्नॉलॉजी आहे, ठीक आहे, पूर्ण फूड टेक्नॉलॉजीचा पार्ट आहे. आणि ह्या 200 मार्कापैकी, ठीक आहे, ह्या पेपर मध्ये पेपर सेकंड झाला हा, आणि हा पेपर फर्स्ट. पेपर सेकंड मध्ये ऑल फूड टेक्नॉलॉजी, आणि पेपर फर्स्ट मध्ये तुम्हाला 80 मार्काचा त्या ठिकाणी केमिस्ट्री आहे, ठीक आहे, केमिस्ट्री आहे. आणि तुम्हाला उर्वरित 120 मार्काचा, याच्यातले 120 मार्काचा त्या ठिकाणी परत फूड टेक्नॉलॉजी आहे, ठीक आहे. आता 80 मार्काचा केमिस्ट्री आहे. 80 मार्काचा केमिस्ट्री याच्यापैकी 50% पार्ट, ह्याच्यापैकी 50% पार्ट कसा आहे तुमचा थेरॉटिकल आहे, ठीक आहे. म्हणजे तुम्ही जरी तुम्हाला रिएक्शनची याची भीती वाटत असेल, कॅल्क्युलेशनची भीती वाटत असेल, तरी तुम्हाला त्या ठिकाणी काय 50% सिलेबस हा थेरॉटिकल आहे. म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी तो रीड करून, पाठ करून त्या ठिकाणी तुम्ही तो एक्झामिनेशन मध्ये तुम्ही लिहू शकता. आता ह्याच्यानंतरचा बघा, जर पेपरचं स्ट्रक्चर बघितलं तर त्या सेक्शन मधला पेपर, सेक्शन ए मधला पहिला जो क्वेश्चन आहे तो पूर्ण केमिस्ट्रीवर असतो. आणि तो पहिला ए सेक्शन जो आहे, ठीक आहे, त्याच्यामध्ये तो 40 मार्कला तुम्हाला आहे, ठीक आहे. 40 मार्कला त्या ठिकाणी हा सेक्शन आहे. हा फक्त 40 मार्काचा पार्ट 80 पैकी त्या ठिकाणी कंपल्सरी आहे. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही थेरॉटिकल जो पार्ट आहे तो थेरॉटिकल पार्ट त्या ठिकाणी उत्तमरित्या लिहू शकता, ठीक आहे. त्यानंतर जर आपण नेक्स्ट पार्ट जर बघितला, ठीक आहे, याच्यातला उरलेला जो पार्ट आहे त्याच्यामध्ये समजा परत क्वेश्चन नंबर इथं 1 झाला, 2 झालं, 3 झालं, 4 झालं. आता हे थोडंसं लगेच तुम्हाला इमॅजिन व्हायचं नाही, बट मी एपिसोड सांगतो, कारण की मला कदाचित भीती वाटत असेल की बाबा राज्यसेवेला आता आपल्याला ऑप्शन राहिला नाही, ठीक आहे, राज्यसेवेचा आपल्याला ऑप्शन राहिला नाही, कारण की आपलं मेन तर टार्गेट ऍग्री एमपीसी आहे. जर असं वाटत असेल तर मी परत एकदा हा पार्ट तुम्हाला सांगतो एफएसओचा. आणि एफएसओचा मी काय सांगतो तुम्हाला, कारण की याबद्दल बऱ्याच पोरांना थोडीशी आयडिया नाही, ठीक आहे. जर क्वेश्चन पेपर स्ट्रक्चर जर आपण बघितलं तर बघा, पूर्ण जो काही 200 मार्काचा पेपर आहे, पूर्ण 200 मार्काचा पेपर आहे, तो कशा पद्धतीने डिस्ट्रीब्यूट झालाय, ठीक आहे. पेपर स्ट्रक्चर बघू, जसं आपण ऍग्री एमपीसी मेनचं सुरुवातीचं स्ट्रक्चर बघितलं होतं तसं हे स्ट्रक्चर आहे बघा. ह्याच्यामध्ये तुम्हाला 5 क्वेश्चन आहेत, ह्याच्यामध्ये तुम्हाला 5 क्वेश्चन आहेत, ठीक आहे. हा क्वेश्चन नंबर 1 आहे, हा 2 आहे, हा 3 आहे, हा 4 आहे, हा 5 आहे, हा 6 आहे, आणि हा 7 आहे, हा 8 आहे, ठीक आहे. आता हे जे काय क्वेश्चन आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला टोटल 7 क्वेश्चन येतात, आणि 7 पैकी तुम्हाला 5 सॉल्व्ह करायचे. ह्याच्यात पण 7 क्वेश्चन 5 सॉल्व्ह करायचे, ठीक आहे. आता बघा, हा एक कंपल्सरी, हा एक कंपल्सरी. आता केमिस्ट्रीचा मी तुम्हाला पार्ट सांगतो. केमिस्ट्रीच्या ह्या कंपल्सरी क्वेश्चन मध्ये इथं तुम्हाला केमिस्ट्री आहे, म्हणजे इथं 40 मार्काचा केमिस्ट्री तुम्हाला हा कंपल्सरी आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये परत तुम्हाला इथं केमिस्ट्रीचे 2 क्वेश्चन असतील, ठीक आहे, आणि एक फूड टेक्नॉलॉजीचा क्वेश्चन असेल. हे तुम्ही 2 केमिस्ट्रीचे क्वेश्चन या ठिकाणी स्किप करू शकता, कारण की ह्या 3 पैकी तुम्हाला एकच त्या ठिकाणी सॉल्व्ह करायचा आहे. 1 किंवा 2 सॉल्व्ह करायचे, तुम्ही तिन्ही पण इथे सॉल्व्ह करू शकत नाही. प्रत्येक क्वेश्चन मध्ये, जे 2 मध्ये पण या ठिकाणी 3 सब क्वेश्चन आहे, 3 मध्ये पण तुम्हाला 3 सब क्वेश्चन आहे, 4 मध्ये पण तुम्हाला तिथं 3 सब क्वेश्चन आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, 6 नंबर मध्ये सुद्धा तुम्हाला 3 क्वेश्चन आहेत, 7 नंबर मध्ये सुद्धा तुम्हाला 3 क्वेश्चन आहे, 8 नंबर मध्ये सुद्धा तुम्हाला 3 क्वेश्चन आहेत, ठीक आहे. अशापैकी म्हणजे अशा पद्धतीनं एफएसओचं स्ट्रक्चर आहे. आणि हे बघा, इथं 2 3 4 5 6 7, ठीक आहे, ठीक आहे, 2 3 4, हा इकडे, म्हणजे टोटल हे 3 आणि हे 3 जवळपास किती झाले, 6 क्वेश्चन झाले. आणि ह्या 6 क्वेश्चन पैकी कोणते पण 3 आपल्याला सॉल्व्ह करायचे. फक्त 8 एक अट या ठिकाणी काय आहे, याच्यातली बघा, ह्याच्यातला कोणता तरी एक तुम्ही सॉल्व्ह केला पाहिजे, आणि याच्यातला सुद्धा कोणता तरी एक क्वेश्चन त्या ठिकाणी सॉल्व्ह केला पाहिजे. म्हणजे या सेक्शन इकडे याला सेक्शन ए म्हणायचं, याला सेक्शन बी म्हणायचं. म्हणजे कोणत्या पण सेक्शन मधला एक क्वेश्चन घेणं त्या ठिकाणी कंपल्सरी आहे. तिन्ही पण तुम्ही या ठिकाणचे सॉल्व्ह करू शकत नाही, किंवा तिन्ही या ठिकाणचे सॉल्व्ह करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल, मी या ठिकाणी 7वा आणि 8वा घेतला, तर या ठिकाणी तुम्ही 4था, जो की आपल्याला ऑप्शन म्हणून चॉईस करता येईल, असा क्वेश्चन आपण या ठिकाणी सिलेक्ट करू शकतो. आता हे केमिस्ट्रीचं थोडंसं आपल्या विद्यार्थ्यांना भीती असते, त्याच्यामुळे मी थोडंसं तुम्हाला हे सांगितलं. ओके,
तर हा एक एफएसओचा एक ऑप्शन आहे. बऱ्यापैकी आता राज्यसेवा सेपरेट झाले किंवा ऍग्रिकल्चरचा संबंध नसेल किंवा बाकी ऑप्शनल सब्जेक्टचा संबंध नसला तरी पण त्या ठिकाणी जर तुम्ही टेक्निकल ज्या आहेत ऍडव्हर्टाइजमेंट त्या जर फोकस केल्या तर चांगली ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला आहे. घाबरून जायची गरज नाही. तर हा टेक्निकल पार्ट एक असेल, सोबतच ऑब्जेक्टिव्हचा जर तुम्ही एक्झामिनेशन टार्गेट केला तरी त्या ठिकाणी तुम्हाला बेस्ट त्या ठिकाणी ऑपॉर्च्युनिटी आहेतच आणि येतच राहतील. ठीक आहे, तर हा एक पार्ट झाला. अशा रीतीने बघा आयोगाने जे चेंजेस वगैरे केलेले आहेत, ठीक आहे, त्या संदर्भात आपण थोडक्यात चर्चा केली. आता बऱ्याच विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन आहे. आज जवळपास जे 25च्या आसपास विद्यार्थी जवळपास भेटायला आले, त्या सगळ्यांचं म्हणणं होतं राज्यसेवा की ऍग्री एमपीएससी, असं कंपॅरिझन करण्यापेक्षा राज्यसेवा की टेक्निकल एक्झामिनेशन असं जर तुम्ही कंपॅरिझन केलं तर दरवर्षी तुम्हाला राज्यसेवेप्रमाणे त्या ठिकाणी ऍडव्हर्टाइजमेंट पाहायला भेटल. ठीक आहे, तर मला वाटतं त्या ठिकाणी टेक्निकल एक्झाम तुम्ही जास्त प्रेफरन्स द्यायला पाहिजे जर तुम्हाला ऍग्रिकल्चर एमपीसी करायची असेल तर. कारण की राज्यसेवा जर करताय तुम्ही कंटिन्युअसली आणि त्याच वर्षी जर त्या ठिकाणी ऍग्रीची जर ऍडव्हर्टाइजमेंट आली तर तुम्ही कन्फ्युजन व्हाल. मग राज्यसेवा करू कंटिन्यू की ऍग्री एमपीसी करू, मग त्या ठिकाणी दोन्ही पण व्यवस्थित होणार नाही. त्याच्यामुळे डिसिजन घेताना तुम्ही आत्ताच डिसिजन घेतलं पाहिजे. ठीक आहे, या ठिकाणी जर आपण ऍग्री एमपीसीचा जर विचार केला तर ऍग्री एमपीसीचा स्टडी तुम्ही आतापासून केला तर त्या ठिकाणी फॉरेस्टचा सुद्धा तुमचा सगळा स्टडी त्या ठिकाणी जवळपास कव्हर होत आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं तुम्हाला डिसिजन तुम्ही घेऊ शकता. जर त्या ठिकाणी काही तुम्हाला अडचण वगैरे असेल किंवा तुम्हाला माझ्याशी डिस्कस वगैरे काही गोष्टी करायच्या असेल तर आपलं जे काही दांडेकर पूलला त्या ठिकाणी क्लास आहे त्या क्लासला तुम्ही येऊन व्हिजिट करू शकता आणि आपण त्याच्यावर परत डिस्कशन वगैरे करू शकतो. ठीक आहे, त्याच्या व्यतिरिक्त काही तुमच्या अडचणी वगैरे आहे का? देन आपला जो काही पार्ट आहे तो आपण कंटिन्यू करूया. येस, एफएसओ साठी एबीएम स्टुडंट इलिजिबल आहे. चलो एकदा कमेंट करून सांगा मला. ओके का? अजून काही डाऊट्स आहे का तुमचे? कारण की बघा ज्या एक्झामिनेशनचे आपण लेक्चर घेतोय किंवा आपण तुम्ही जी बॅच जॉईन केली त्याचं एक्झामिनेशनचं जे काही स्ट्रक्चर आहे त्याचे जे काही त्याबद्दलचे जे काही अपडेट वगैरे असतील ते आपल्याला वेळोवेळी डिस्कस करणं आपलं कर्तव्य आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे जो काही मेन्सचा जो पार्ट आहे, ठीक आहे, राज्यसेवेचा ऑप्शनल काढल्यामुळे ऑब्व्हियसली खूप सारे विद्यार्थी आहेत. ठीक आहे, ऍक्च्युअली बॅच जॉईन करणारे पण खूप सारे विद्यार्थी आहेत. ऑप्शनल सगळे ऑप्शनल होतात आणि एग्रीएमपीसीचा सुद्धा अभ्यास होतोय. आता खूप सारे विद्यार्थी आहेत, ठीक आहे, जे की राज्यसेवा सोडून ऑप्शनल नसल्यामुळे एग्रीएमपीसीला सुद्धा शिफ्ट होतात. आता जे आपले ऑप्शनलचे जे विद्यार्थी होते, ठीक आहे, ऍग्रिकल्चर ऑप्शनलचे जे विद्यार्थी होते ज्यांसाठी टार्गेट 2027 चा अटेम्प्ट होता तर ते विद्यार्थी सगळे एग्रीएमपीसीला त्या ठिकाणी शिफ्ट होत आहेत. ठीक आहे, मला एकदा कमेंट करून सांगा. येस, एफएसओ ला पण इंटरव्ह्यू राहतो. ठीक आहे, बघा एफएसओ ला पण इंटरव्ह्यू राहतो, त्याच्यामुळे लोड घ्यायची गरज नाही. एफएसओ खूप सोपी एक्झामिनेशन आहे. ठीक आहे, तुम्ही जर सिलेबस वगैरे बघितला तर सगळं झालेलं असेल तुम्हाला. ठीक आहे, त्या ठिकाणी बघा आपण कार्बोहायड्रेट्स बघतो, स्टार्च बघतो, प्रोटीन बघतो, फॅट बघतो, लिपिड्स बघतो. ठीक आहे, व्हिटॅमिन्स वगैरे बघतो. त्या सगळ्या गोष्टीचं काय त्या ठिकाणी क्लासिफिकेशन असेल. ठीक आहे, क्लासिफिकेशन वगैरे त्याचं इम्पॉर्टन्स वगैरे त्या ठिकाणी दिलेलं आहे. परत सिरियल प्रोसेसिंग वगैरे असेल, त्याच्यामध्ये सन ड्राईंग वगैरे असेल, मिनिमल प्रोसेसिंग वगैरे असेल. ठीक आहे, आपण पुढे जर पाहिलं तर पॅच्युरायझेशन वगैरे असेल, स्टरिलायझेशन वगैरे असेल, मीट प्रोसेसिंग असेल, मिल्क प्रोसेसिंग असेल, फिश प्रोसेसिंग असेल, फ्रूट प्रोसेसिंग, पल्सेस प्रोसेसिंग. ठीक आहे, सिरियल प्रोसेसिंग वगैरे आहे. ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. परत पॅकेजिंगचे टाईप असेल, प्लास्टिक पॅकेजिंग असेल, वुडन पॅकेजिंग वगैरे असेल, ठीक आहे, पॉलिथिन पॅकेजिंग वगैरे असेल, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. त्याचबरोबर जे काही फूड अडल्ट्रेशन वगैरे असेल त्याचा पार्ट त्याच्यामध्ये येतो. परत फूडचं जे काही फ्लेवर आहे, ठीक आहे, परत फूड मध्ये जे काही अडल्ट्रेशन वगैरे केलं जातं त्याच्या कोणत्या कोणत्या टेस्ट वगैरे आहे, फूड केमिस्टचा त्या ठिकाणी रोल काय आहे, फूड मायक्रोबायोलॉजी काय आहे, फूड स्पॉइलेज कसं होतं, कोणत्या कोणत्या घटकांमुळे स्पॉइलेज वगैरे होतं. ठीक आहे, स्पॉइलेज झाल्यामुळे कोणते कोणते डिसीज होतात. ठीक आहे, किंवा काय काय आपल्याला त्या ठिकाणी इफेक्ट होऊ शकतात. त्याच्यानंतर भेसळीचा पार्ट वगैरे बघितला. ठीक आहे, अशा पद्धतीनं खूप सारा पार्ट त्याच्यामध्ये आहे आणि खूप सिंपल पार्ट आहे. म्हणजे ऍज अ ऍग्रिकॉस म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी खूप सिंपल हा पार्ट जाईल आणि सगळ्याच त्या ठिकाणी नोन असेल हा पार्ट. जसं की आपण जाम, जेली, खवा वगैरे कसं बनवतो. ठीक आहे, ह्या सगळ्या प्रोसेसिंग त्या ठिकाणी आहेत. ठीक आहे, खूप सिंपल पार्ट आहे, जास्त घाबरून जायची गरज नाही. आणि अपकमिंग इयरला
तिथून पुढे एफएसओच्या सुद्धा खूप साऱ्या जागा रिक्त असू शकतात. ठीक आहे, त्याच्यामुळे त्याची सुद्धा खूप मोठी ऍडव्हर्टाइजमेंट वगैरे येईल. ठीक आहे, सध्या स्थितीला बस आता तुम्ही फक्त जे काही ऍग्री एमपीसी मेन टार्गेट केली, मला वाटतं 100% फोकस तिकडेच ठेवा. कारण की एफएसओ ही जी काही एक्झामिनेशन आहे, ज्यावेळेस त्या ठिकाणी एक्झामिनेशन येईल किंवा जागा वगैरे ऍड होतील, प्री नंतर सुद्धा जर तुमचा ऍग्री एमपीसीचा स्ट्रॉंग अभ्यास असेल तर प्री नंतर सुद्धा तुम्ही एफएसओ कव्हर करू शकता. ठीक आहे, आणि कसं करायची, सिलेबस वगैरे कसा कव्हर करायचा, हे सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी डिस्कस करूया. ठीक आहे, आता एफएसओचा एकदा शॉर्ट मध्ये स्ट्रक्चर सांगतो. ऍज अ ऍग्री कोर्स किंवा जर तुम्ही राज्यसेवा ऑप्शन गेला म्हणून जर लोड घेत असाल तर ह्या बाकीच्या गोष्टी अजून काय काय ऑपॉर्च्युनिटी आहे. आता तुम्ही सगळे इमर्जिंग आहात, त्याच्यामुळे बऱ्यापैकी तुम्हाला ह्या ऑपॉर्च्युनिटी माहित नाही. त्याच्यामुळे बघा, एफएसओ असेल, फॉरेस्ट असेल, ह्या सगळं माहितीच आहे तुम्हाला. बट एफएसओ ला सुद्धा 2 पेपर त्या ठिकाणी होतात. ठीक आहे, पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड दोन्ही पण पेपर 200 मार्काचे त्या ठिकाणी तुम्हाला असतात. आणि परत असतो तो 50 मार्क्सचा त्या ठिकाणी इंटरव्ह्यू. ठीक आहे, त्याच्यामुळे जास्त लोड घ्यायची गरज नाही. हे 2 पेपर या ठिकाणी असतात आणि ह्या 450 मार्कापैकी म्हणजे आपल्या ऍग्रीच्या मेन सारखंच. ठीक आहे, ऍग्रीला सुद्धा आपल्याला 2 पेपर आहेत, 200 मार्काचे 2 पेपर आणि 50 मार्काचा इंटरव्ह्यू, असे 450 मार्कापैकी आपलं मेरिट लागतं. तर एफएसओचं सुद्धा 450 मार्कापैकी त्या ठिकाणी मेरिट लागतं. ठीक आहे, एवढे 2च पेपर आहे आणि सगळ्यांना हे कंपल्सरी असतात. ओके, ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त काही क्वेश्चन आहे का तुमचे, मला एकदा कमेंट करून सांगा. ठीक आहे, कारण की आजच्या लेक्चरच्या सुरुवातीला मला वाटलं की हा पार्ट डिस्कस करणं महत्वाचं आहे. ठीक आहे, जर तुम्हाला राज्यसेवा ऑप्शनल मधून ऍग्रिकल्चर राज्यसेवा मधून ऍग्रिकल्चर हा सब्जेक्ट उडवला किंवा रिमूव्ह केला तर ही जर खूप मोठी भीती किंवा खूप मोठं टेन्शन आलं असेल तर मला वाटलं की ह्या गोष्टी डिस्कस करणं तुमच्याशी इम्पॉर्टंट आहे. देन आपला जो काही पार्ट आहे तो आपण कंटिन्यू करूया. येस, मला एकदा कमेंट करून सांगा, देन आपण रेग्युलर आपला जो पार्ट आहे तो स्टार्ट करूया. ठीक आहे, ठीक आहे, आपला ऍग्री मेन्स लेक्चर चालू आहे. पहिला जो टॉपिक आहे त्याच्यातला ऍग्रोनॉमीला आपण सुरुवात केली, त्याच्यातला टिलेज आणि टिल्ट हा टॉपिक आपण बघितलाय. त्याच्यानंतर सीड आणि सोईंग टॉपिक आपण बघत आहे. मला एकदा कमेंट करून सांगा, ओके असेल तर आपण देन स्टार्ट करूया नेक्स्ट जो आपला पार्ट आहे तो.